मध्ये रामानगरमध्ये आलो तर इथल्या ज्या नागरिकांच्या ज्या अडचणी आहेत तर त्या अडचणी काय आहेत आपण सविस्तर त्या जाणून घेऊ. आणखी राजकारण म्हणा किंवा निवडणूक आहेत त्या विषयावर पण यांच्याशी आपण थोडीफार चर्चा करू. दादा, सर्वप्रथम मला तुमचं नाव सांगा. माझं नाव बंटी दादा सदाशिवे. मी ऑल इंडिया पॅन्थर सेने या संघटनेचा महाराष्ट्राचा युवक अध्यक्ष आहे, महाराष्ट्राचा प्रवक्ता आहे आणि रामानगर वार्डाचा मी एक प्रतिनिधी म्हणून, सामाजिक कार्यकर्ता म्हणून 19 प्रभाग क्रमांकामध्ये रामानगर आहे या ठिकाणी मी कार्यरत असतो. गेल्या अनेक वर्षापासून 6 ते 7 वर्षापासून तर निवडणुका झाल्या नव्हत्या नगरसेवकीच्या. त्यामध्ये प्रशासकीय कारभार होता. या प्रशासकीय कारभारामध्ये आम्हाला अनेक समस्या या आल्या. ड्रेनेजचे कामं झाले नाही, नळाचे कामं झाले नाही, रस्त्याचे कामं झाले नाही आणि अशामध्ये जे सत्ताधारी पक्षाचे होते त्यांच्या हातामध्ये महानगरपालिकेअंतर्गत काम करण्याची ताकद होती. त्यांनी त्यावेळेस रामानगर या वार्डाकडे दुर्लक्ष केलं. या ठिकाणी ते आले नाही. तर हे जे चालू आहे निवडणुकीपुरतं मताचा वापर करायचा आणि ज्यावेळेस विकास करायचा प्रश्न येतो त्यावेळेस कुणी या वार्डाकडे येत नाही. म्हणजे पैशाच्या बळावरती निवडणुका जिंकायच्या. ज्यावेळेस विकासाचा विचार येतो त्यावेळेस तो विचार डावलायचा आणि परत मेंढरासारखं आमच्या वस्तीला समजायचं. हे कितपर्यंत चालणार आहे, या विरोधामध्ये आम्ही आहोत. तुमच्या प्रभागामध्ये, तुमच्या रमानगरमध्ये तुम्हाला अडचणी कुठल्या आहेत? आम्हाला ड्रेनेजची समस्या आहे, आम्हाला रस्त्याची समस्या आहे, आम्हाला पाण्याची समस्या आहे. अशा अनेक समस्या आहे. या समस्या घेऊन आम्ही अनेकदा महानगरपालिकेवरती धडक दिली, त्या संदर्भात आंदोलन केले, पण तरी सुद्धा दखल झाली नाही. त्यामुळे कुठंतरी दलित वस्ती आहे म्हणून या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे का, असा एक आमचा प्रश्न आहे. मग आता हे जे भावी नगरसेवक जे आहेत हे तुमच्या वार्डामध्ये फिरतायत, मग त्यांना तुम्ही विरोध करत नाही का? तुम्हाला सांगायचं म्हणलं तर ही संपूर्ण छत्रपती संभाजीनगरचं जेवढंही हे प्रभाग निवडणुका लागल्या, सगळ्यात आधी सांगतो ज्या प्रभाग निवडणुका लागल्या या पूर्ण फालतू पद्धतीच्या आहे. म्हणजे दलित आणि मुस्लिम यांना टार्गेट कसं करायचं. बहुतांश वर्ग यामध्ये प्रभागामध्ये हिंदू म्हणून मोडतो आणि जो हिंदू हिताची बात करेगा वही देश पे भी राज करेगा और स्थानिक पे भी राज करेगा असं झाले. म्हणजे जो जाती धर्माचा विचार घेऊन येईल त्याला मत होईल, जो विकासाचा मुद्दा घेऊन येईल त्याला हे मतदान होणार नाही. आणि सुरुवातीपासून बघितलं या काळामध्ये घराणेशाही चालू झालेली आहे. आमदाराच्या मुलांना उमेदवारी मिळाली, मुलींना उमेदवारी मिळाली, कोणाला भावाला मिळाली, भाऊजाईला मिळाली, पण तो स्थानिक लेवलचा कार्यकर्ता आहे 5 वर्ष राबतो त्याचा विचार केला नाही. त्यामुळे हे कुठंतरी हुकुमशाहीला वळण देणारं हे वातावरण आहे, ज्याचा आम्ही निषेध करतो. मग जेव्हा प्रभाग रचनाचा कार्यक्रम जेव्हा चालू होता, महानगरपालिकेचे जे श्रीकांतचे आहेत आयुक्त, जेव्हा प्रभाग रचना हे करत होते, मग तेव्हा तुम्ही एखादा आंदोलन म्हणा किंवा एखादा मोर्चा वगैरे का नाही काढला? तेव्हा शांत का बसले तुम्ही? ज्या वेळेस छत्रपती संभाजीनगरामध्ये अतिक्रमण होत होतं, लोकांचे घर उद्ध्वस्त केले जात होते, लोक हे बेघर होत होते, त्यावेळी सगळ्यात आधी जर कोणी आंदोलन केलं असेल तर ते ऑल इंडिया पॅन्थर सेनेने केलं. आणि त्यावेळेस ही अतिक्रमणाची कारवाई थांबली आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने जे अतिक्रमण त्या ठिकाणी चालू होतं ते अतिक्रमण थांबण्यात आलं. आणि प्रभाग निवडणूक म्हणजे एक षडयंत्र आहे. आता ज्यावेळेस जी श्रीकांत यांनी सांगितलं गुंठेवारी करून घ्या, मी सांगतो, दाव्यानिशी सांगतो की येणाऱ्या 5 वर्षाने झोपडपट्ट्या राहणार नाही. मी दाव्याने सांगतो, कारण की जी श्रीकांत हे वारंवार सांगत होते गुंठेवारी करून घ्या. 52 झोपडपट्ट्या आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये, एकही झोपडपट्टीची गुंठेवारी केलेली नाहीये. आणि जे पुणे मुंबईमध्ये SRA धोरण लागू केलेलं आहे ते SRA धोरण या ठिकाणी लागू होणार आहे. त्यामुळे जे आंबेडकरवादी वस्त्या असतील त्या वस्त्यांनी जागृतपणे कोणत्या तरी चांगल्या उमेदवाराला मतदान करावं आणि आपली वस्ती कशी वाचवता येईल. हे आता जे भावी नगरसेवक जे आहेत हे जेव्हा तुमच्या प्रभागामध्ये फिरतायत, मग यांना तुम्ही प्रश्न का विचारत नाही की तुम्ही आमच्या वार्डाचा विकास केला का, मग आम्ही तुम्हाला मतदान का द्यावं, हे तुम्ही विचारत का नाही त्यांना? मी खुलं आवाहन करतो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मध्य प्रदेशमध्ये दिवसा ढवळ्या फोटो जाळल्या गेला. पंतप्रधानांनी यावरती ट्विट केलं नाही, मुख्यमंत्र्यांनी यावरती ट्विट केलं नाही. म्हणजे तुम्हाला दलितांचे मतं चालतात पण बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान होतो, तुम्ही त्यावरती बोलत नाही. आणि तुमच्या उमेदवाराला आम्ही मतदान कसं करायचं? त्यामुळे भाजपला या प्रभाग क्रमांक 19 मध्ये माझं खुलं आव्हान आहे, या उमेदवाराने इकडे येऊन दाखवा,
त्याच्या ढुंगणावरती लात मारल्याशिवाय पॅन्थर शांत बसणार नाही. दादा, जसं की आता तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये अडचण कुठली, तुम्हाला काय अडचण येतं? बस तीच अडचण, ती सांगितली तीच अडचण. बस. दादा तुमचं? काहीच नाही अडचण. आमचं तर असंच म्हणणं आहे की युवकाला काही संधी मिळावी, युवकाला रोजगार निर्मिती करावी. आता समोर जी घाटी बनते त्याच्यासाठी आमचा जो पण स्थानिक निवडणूक नगरसेवक म्हणून जिथून निवडून यावे, त्याने सर्व युवकाशी चर्चा करावी, त्यांना जे काही ज्ञान पाहिजे किंवा त्याने आमच्यासाठी लढावं झटावं आणि तिथं काय स्थान मिळवून देता येईल की जे गव्हर्नमेंट म्हणून लागतील मुलं, तर चांगलं होईल. कारण की युवक इथले नशेच्या आहारी जाते त्या गोष्टीमुळे. एक काम असलं त्यांच्या हाताशी टेम्पररी किंवा परमनंट म्हणा, तर ते तिथे झोपून राहतील तर चांगलाच म्हणजे रामानगर चांगला विकसित होईल. दुसरं बाकी समस्या आहे तर हे सिमेंटाचे रोड बनवता, डबल खणता एकदाच काम पूर्ण व्हायला पाहिजे आणि ते पण नीट व्हायला पाहिजे, एवढंच समजा. बरं दादा, काय म्हटलं आपण? महत्वाचं म्हणजे निवडणुकीमध्ये निवडून कसं येता येईल याच्यासाठी दलाल ठेवले जातात, पण विकास करण्यासाठी मात्र माणसं कार्यकर्ते ठेवले जात नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. हे छत्रपती संभाजीनगरात सगळ्यात जुनं पहिलं बौद्ध विहार आहे. प्रत्येक उमेदवार या ठिकाणी आला, आम्ही तुम्हाला बौद्ध विहार बांधून देतो, आम्ही तुम्हाला बौद्ध विहार बांधून देतो, म्हणजे आमच्या भावनेची खिल्ली उडवली. पण आजही बौद्ध विहार कुणी बांधून दिलं नाही. म्हणजे दलितांचे मत मिळवायचे, तुम्हाला दलितांचे मत मिळवायचं असताना दलितांच्या वस्त्यामध्ये प्रचाराला येतात, पण विकास करायचा असलं तर लगे विसरून जातात, पळून जातात. हे सगळ्यात मोठं नालायकपण आहे. या नालायकपणाला मी समाजाला आव्हान करतो की उमेदवार निवडताना चांगला निवडा, आपल्या विकासाचा निवडा, जेणेकरून आपल्या विकासाचा विकास होईल, आपल्या वार्डाचा विकास होईल असा निवडा. जास्त उमेदवार तुम्ही बघितले ना, याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांचे, आमदाराचे, खासदाराचे मुलं आहे, मुलगी आहे, भाऊ आहे, भाऊजाई आहे. याच्यामध्ये जो 5 वर्ष काम करतो तो कार्यकर्ता नाहीये, कुठेतरी सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहे, बटीक झालेले आहे. याच्यामध्ये जो कार्यकर्ता काम करणार याच्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही. त्याच्यामुळे ही जी निवडणूक आहे ही पूर्ण सेटिंग लावून ही प्रभाग याचे नियमाने ही निवडणूक चालू झालेली आहे. ही निवडणूक अतिशय घातक ठरणार आहे. आणि ही घातक कशाला ठरणार आहे? ज्या 52 झोपडपट्ट्या मी तुम्हाला आजही सांगतोय, मी पहिली प्रतिक्रिया आपल्याला देतोय. मी आपलं या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घ्यायसाठी आले, मी आपलं या ठिकाणी अभिनंदन करतो. पण 52 झोपडपट्ट्याचं अस्तित्व डोक्यात आहे. ज्या प्रकारे अतिक्रमणाची कारवाई जी श्रीकांत यांनी बाहेरून केली, ती वस्त्यापर्यंत यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे आपली वस्ती तुटत असताना आपण याचे जिम्मेदार ठरू नका. 300-500 साठी कोणाच्या पाठीमागे जाऊ नका. मोठ्या परिश्रमातून, मोठ्या त्यागातून हे चळवळीचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे बाले किल्ले उभे राहिलेले आहे. ज्यावेळेस नामांतराचा लढा लढला गेला, 22 ते 23 जण या छत्रपती संभाजीनगराच्या बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळावं म्हणून शहीद झाले होते. त्या शहीदांच्या राखेतून या 52 झोपडपट्ट्या उभ्या राहिलेल्या आहे. या झोपडपट्ट्या कधी पण पडू शकतात, याचे कारणीभूत ठरू नका. कोणाकडून 300-500 घेऊ नका. 300-500 घेऊन तुम्ही मतदान करणार, ज्यावेळेस महानगरपालिकेची कारवाई झोपडपट्टीकडे वळल त्यावेळेस आपली झोपडपट्टी उद्ध्वस्त करण्याचे कारणीभूत आपण असाल, याची दक्षता ठेवून आपण मतदान करा, असं आव्हान मी एक चांगला रिअल आंबेडकरवादी म्हणून, रिअल पॅन्थर म्हणून कळकळीने तळमळीने करतोय, पोट तिडकीने करतोय. याचं लक्ष ठेवा. बघू शकता आपण आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामधले तरुण तडफदार युवा नेतृत्व म्हणून ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे बंटीदादा सदाशिव हे ओळखले जातात. तर यांची पूर्ण चर्चा जी पूर्ण महाराष्ट्रामध्येच असते. पण आता निवडणुकीचा जो भाग आहे तर त्यांच्या परिसरामधल्या भागाबद्दल ते अतिशय एकदम रागाच्या भरामध्ये म्हणा किंवा एकदम भावनेच्या प्रमाणामध्ये या सगळ्या गोष्टी बोलतायत. कारण शेवटी विषय आता अस्मितेचा आलेला आहे. अतिक्रमण जे आहे लोकांच्या घराघरापर्यंत येईल. आणखी यांच्या ज्या स्लम एरिया जे आहेत तर स्लम एरिया दमादमानं असेच उद्ध्वस्त केले जातील अशी त्यांची शंका आहे. त्याच्यामुळं त्यांनी बीजेपींना एकदम स्पष्टपणे आपल्या प्रभागामधून विरोध दर्शविला आहे.